हॅलो फ्रेंड. आज बघा मी बनवत आहे गाजरचा हलवा बनवते. त्याच्यासाठी मी बाजारामधून बघा हे अर्धा किलो गाजर घेऊन आलेत. एकदम मस्त सुंदर लाल भडक असे गाजर आहेत. त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि वरचं सुरीनी जे त्यांना तंतू तंतू असे गाजरांना असतात ते सगळे सुरीनी छानपैकी काढून घेतलेत आणि 2-3 वेळा स्वच्छ त्यांना मुळापासून शेंड्यापर्यंत छानपैकी असं धुवून घेतलेत. आता मी ही सगळी गाजरं किसून घेणार आहे आणि आज माझा गाजरचा हलवा बनवायचा बेत आहे. तर चला आता आपले ही सगळी तासून गाजरं धुवून झालेली आहेत. तर आता मी ह्याला किसायला घेते. किसून मस्त आपण याचा हलवा बनवूया. हे बघा गाईज, आता मी सगळे गाजरं किसून घेतले. हे बघा एवढा छानपैकी असा याचा केस पडलेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया, हलवा बनवूया. मी त्याच्यासाठी पॅन तापवायला ठेवला आहे. आता आपण पुढचं प्रोसेस करूया. बघा मी आता इथे पॅन ठेवले तापायला. त्याच्यामध्ये साजूक तूप 2 चमचे मी घातले हलव्यासाठी आणि आपलं तूप ही छानपैकी असं तापलं आहे. आता मी त्याच्यामध्ये हे गाजरं किसलेली घालते आणि छानपैकी ना 5 मिनटं तुपावर याला मी आता परतून घेणार आहे. छानपैकी आपण परतून घेऊया तुपावरती त्याला. मीडियम गॅसवरच करायचे. चांगली गाजरं आपली परतून झाली की नंतर मी याच्यामध्ये दूध दूध तापवून ठेवलं आहे. इकडे मी बघा अर्धा लिटर दूध तापवून ठेवलं आहे. तर मग मी ह्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे, वेलची पावडर ॲड करणार आहे, साखर ॲड करणार आहे आणि थोडीशी मिल्क पावडरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी. त्यामुळे एकदम म्हणजे काही लोक खवा वापरतात, मी खव्याच्या ऐवजी मिल्क पावडर थोडीशी ॲड करणार आहे आणि छानपैकी 10-15 मिनटं त्याला दुधामध्ये शिजायला द्यायचं आणि नंतर मग शिजत आल्यानंतर ड्रायफ्रूट घालून परत एकदा 5 मिनटं शिजवायचा. मग आपला हलवा खाण्यासाठी रेडी. हे बघा गाईज, मी आता ह्याच्यामध्ये दूध घातलं आहे. आता दूध घालून याला मस्तपैकी शिजवून घेणार आहे. आणखीन 2 छोट्या वाट्या मी साखरही याच्यामध्ये ॲड केले, थोडी वेलची पावडर ॲड केले. आता छान हे असं चांगलं दुधात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि ही बघा ही मिल्क पावडर आहे एव्हरीडेची, ती थोडीशी मी मिल्क पावडर ह्याच्यामध्ये खव्याच्या ऐवजी मिल्क पावडर थोडीशी घालते. म्हणजे एकदम खूप छान अशी टेस्ट ह्याला येते हलव्याला. चांगली मिक्स करून घ्यायचे आणि आता हे ड्रायफ्रूट आहेत सगळे ते हे याच्यात घालायचे, तेही छानपैकी शिजवून घ्यायचे आणि 10 मिनटं ह्याला असं मस्तपैकी खालीवर करून दुधामध्ये शिजवून घ्यायचं. हे बघा गाईज, अशा प्रकारे आपला छानपैकी मस्त ऑरेंज कलरमध्ये असा हलवा आपला झालेला आहे रेडी. आता मी गॅस बंद केलेला आहे. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा गाईज, अशा प्रकारे आपला गाजरचा मस्तपैकी यम्मी यम्मी हलवा रेडी झालेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.